कर्माचा सिद्धांत, थेअरी ऑफ कर्मा. श्री हिराबाई ठक्कर यांनी कर्मसिद्धांत सांगितलेला आहे. त्यांच्या पुस्तकात खूप सुंदर प्रसंग सांगितलेले आहेत. त्यातीलच पहिली आहे गहना कर्मणो गती. कर्मगती फार गहन गूढ आहे, कारण आपले जीवनच गूढ आणि गुंतागुंतीचे आहे. एक माणूस दुःखी तर दुसरा सुखी असे का? आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगात जे लांड्या लबाड्या, काळा बाजार, लाचलुचपत बिना दिक्कतपणे करतात ते सुखी जीवन जगताना दिसतात. त्यांच्याजवळ बंगला, मोटार इत्यादी चैनीच्या वस्तू असतात. त्यांच्याजवळ लाखो रुपये असतात. ते मौज मजा करताना दिसतात. पण याचे उलट जे लोक सदाचारी, पापभीरू, प्रामाणिक जीवन आचरत असतात ते दुःखी जीवन भोगत असतात असे दिसते. याचे कारण काय? जगात असा विरोधाभास पाहिला की परमेश्वरावरील आपली श्रद्धा डळमळू लागते. असं वाटू लागतं की ईश्वराच्या राज्यात काही न्यायनीती आहे का? का सर्व अंधाराचीच नगरी आहे? परमेश्वराच्या राज्यात सर्वत्र अंधार भासू लागतो. पण वस्तुस्थिती अशी आहे की ईश्वरी राज्यात अंधारही नाही आणि अन्यायही नाही. ही गोष्ट लक्षात यायला कर्मफल नियमांचा अभ्यास करण्याची गरज आहे. कर्माचा अटळ सिद्धांत आहे. आपण पाहतो की राज्यकारभार व्यवस्थित चालवण्यासाठी प्रत्येक सरकारी खात्यात, डिपार्टमेंटमध्ये काही नीतिनियम ठरवलेले असतात. पोलीस खात्यातही त्यांचे काही नियम मॅन्युअल ठरवलेले असतात. PWDसाठी त्या खात्याचे काही नियम असतात. न्याय खाते चालवण्यासाठी इंडियन पिनल कोड आणि अन्य अनेक कायदे आहेत. त्याचप्रमाणे रेल्वे, रेव्हेन्यू इत्यादी खात्यांचेही खातेनिहाय काही नियम केलेले असतात. त्याचप्रमाणे अखिल सृष्टी आणि ब्रह्मांडाचे संचलन व्यवस्थित राहण्यासाठी सूर्य नियमित उगवतो, मावळतो. पृथ्वी, ग्रह, नक्षत्रे यांना पण ठराविक गती असते. ठराविक वेळी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू सुरू होतात आणि संपतात. या सर्व गोष्टी योग्य वेळी घडून विश्वाचा कारभार व्यवस्थित चालवण्यासाठी निसर्गाचे काही नियम आहेत. यालाच कर्माचा कायदा असे म्हणतात. हे सर्व विश्व कर्मकायद्याच्या आधाराने व्यवस्थित चालतात आणि त्यात कधीही काहीही गडबड होत नाही. या कर्मकायद्याचे एक खास असे वैशिष्ट्य आहे, जगातील मानवनिर्मित कायद्यात काही ना काही अपवाद असतात, पण या परमेश्वर निर्मित कर्मनियमांत कोठेही किंचितही अपवाद पळवाटा नाहीत. राजा दशरथ हा प्रत्यक्ष भगवान रामचंद्रांचा पिता, पण त्यालाही कर्मसिद्धांतानुसार पुत्रविरहामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले. प्रभू रामचंद्र असे म्हणू शकले नाहीत की राजा दशरथ माझे वडील असल्यामुळे कर्मकायद्यात त्यांना थोडी सूट देऊन मी वनवासातून 14 वर्षांनी परत येईपर्यंत त्यांचा मृत्यूवेळ थोडी पुढे ढकलावी, त्यांना 14 वर्षांचे एक्सटेन्शन मिळावे. निर्गुण, निराकार, शुद्ध ब्रह्म पण जेव्हा सगुण साकार बनून देह धारण करून रामचंद्र रूपाने या भूतलावर अवतारित होते, तेव्हा त्यालाही या कर्मकायद्यांचे, सिद्धांतांचे तंतोतंत पालन करावे लागले. कर्माच्या कायद्यात कुठेही विलंब नाही की पळवाटा नाही, कोठेही अपवाद नाही की वशिलेबाजी नाही. हे या कायद्याचे खास वैशिष्ट्य आहे. आता हा कर्माचा कायदा म्हणजे काय याचा आपण विचार करूया. कर्म म्हणजे काय, कर्म कशाला म्हणतात हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.